3 वर्षाच्या चिमुरडीला न्याय मिळावा. सोलापुरात किन्नर समाज व कार्यकर्त्यांचे आंदोलन. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळी गावातील 3 वर्षीय चिमुरडी यज्ञा हिच्यावर झालेल्या अत्याचारानंतर निर्गुण हत्येच्या भयंकर व अंगावर काटा आणणाऱ्या घटनेला 16 नोव्हेंबर 2025 रोजी वाव मिळाला. या प्रकरणातील आरोपी विजय खेरनार या नराधामाला जलदगती न्यायालयात खटला चालून त्याला फाशीची शिक्षा व्हावी, तसेच सरकारतर्फे प्रसिद्ध विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्यासारख्या सक्षम वकिलांची नेमणूक करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली. या मागणीसाठी आज सोलापूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर पूनम गेट अर्थात आंदोलन गेट येथे मंगलमुखी किन्नर चॅरिटी ट्रस्ट महाराष्ट्र राज्य सोलापूर शहर, माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्य सोलापूर शहर संघटना तसेच सोलापूर शहरवासियांतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. तृतीयपंथीयासह माहिती अधिकार कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती राहून त्यांनी शासनाचे लक्ष या गंभीर प्रकरणाकडे वेधले. तृतीयपंथी गुरुवर्य रणजिता नाईक यांच्या आदेशानुसार शंकर गायकवाड, शिवा बगले, नरसिंह बिल्ला, सदानंद कुरापाटी, पिंकी बंडगर यांनी नेतृत्व केले. सोलापूर शहर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे शहर अध्यक्ष श्रीकांत कोळी तसेच श्रीशैल बेळमकर, शैलेश बेळमकर, राजेश एकबोटे, मारुती जाधव, महेश परदेशी, सागर मुरे, विनायक हरसुरे, विद्या व गोपी उर्फ फिरती राठोड आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. आंदोलनातील सर्वांनी एकमताने आरोपीला कठोरातील कठोर फाशीची शिक्षा देऊन पीडितेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर. महासंघ सोलापूर शहर अध्यक्ष व आज इथे आपण जमण्याचा हेतू हा आहे की मालेगाव येथील डोंगराळ या गावात झालेल्या भयाड म्हणण्यापेक्षा खतरनाक झालेल्या जे काही घटना आहे त्या घटनेच्या निषेधार्थ आज ह्या समाजात तृतीयपंथीयांना फक्त म्हणजे गुंडगिरी किंवा गुन्हेगारी अशी ओळखली जाते, परंतु आज त्या सगळ्या ह्याला नाव फोडून काढण्यासाठी आज अनेक तृतीयपंथी एकत्र येऊन त्या चिमुकल्या बाळाच्या न्यायासाठी आज एकत्र येऊन लढत आहेत. माझं सरकारला एकच सांगणं आहे, एक दिवसात नोटबंदी होऊ शकते, एक दिवसात सरकार बदलू शकतो, तर एक दिवसात फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या मुलीच्या अत्याचार केलेल्या नराधामाला का फाशी होत नाही? ही सरकार, झोपलेली सरकार जाग करण्यासाठी आज स्त्री आणि पुरुष झाला, आज तृतीयपंथी रोडवर उतरून त्या नराधामाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी एकत्र जमलो आहोत. मालेगाव येथील डोंगराळी भागामध्ये ज्या चिमुकलीवर अत्याचार झाला त्या अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही इथं जमलेलो आहोत आणि त्या नराधमाला लवकरात लवकर सरकारने उज्ज्वल निकम साहेबांसारख्या वकिलांची नेमणूक करून लवकरात लवकर त्याला फाशी द्यावी आणि त्या चिमुकलीला न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.